अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत विटॅमिन सी न भरपूर युक्त असं आवळ्याचं वरण। हे खायला खूप टेस्टी लागतं आणि बनवायला सुद्धा फार सोपं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, आज आपण बनवणार आहोत आवळ्याचं वरण। आवळ्याचे बरेच प्रकार केले जातात, पण आज आपण आवळ्याचं वरण बनवणार आहोत। सध्या हिवाळ्याची चाहूल लागलेली आहे, खूप सारे मार्केटमध्ये आवळे यायला सुरुवात झालेली आहे। तर त्यासाठी आज आपण आवळ्याचं वरण बनवणार आहोत। आवळ्यामध्ये सी विटॅमिन भरपूर राहतं, तर त्यासाठी मी इथं अर्धी वाटी तुरीची डाळ अर्धा तासासाठी भिजत घातलेली होती। व्यवस्थित डाळ आपली भिजलेली आहे। मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून डाळ भिजत घातलेली होते। त्यासाठी मी आवळे घेतलेले आहेत 5 ते 6। हे गावरान आवळे आहेत, एकदम असे ताजे आवळे आहेत। तर सुरुवातीला आपल्याला हे वरण शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी बाकीचं साहित्य बघूया आपण। वरणासाठी लागणारं साहित्य इथं मीडियम साईजचा एक कांदा कापून घेतलेला आहे मी बारीक, एक मीडियम साईजचा टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या अशा उभ्या कापून घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, इथं 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या अशा मी बारीक अशा चॉप करून घेतलेल्या आहेत। असं चाकून त्याचे असं बारीक चॉप करून घेतलेला आहे। कढीपत्ता घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, 1 मोठा चमचा बेडगी लाल मिरची पावडर, हिंग घेतलेला आहे मी चिमूटभर, इथं गूळ घेतलेला आहे मी कापून 1 चमचा, आणि तेल लागणार आहे आपल्याला। इथं मी एक कुकर घेतलेला आहे, या कुकरमध्ये आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे। मी स्वच्छ 2 ते 3 पाण्यानं धुवून भिजत घातलेली होती, त्यामुळे ते डाळीतलं पाणीसुद्धा यामध्ये घातलेलं आहे मी। आता यामध्ये आणखीन आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचं आहे। यामध्ये आपल्याला 3 आवळे घालायचे आहेत। मी 2 ते 3 लोकांसाठी हे वरण बनवते, त्यामुळे 3 आवळे घातलेले आहेत। तुम्ही जर जास्त वरण बनवत असाल तर 4 ते 5 आवळे सुद्धा घालू शकता। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं तेल। आता याला झाकण लावून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। वरण सुद्धा आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे, असं मस्त शिजलेलं आहे वरण। आता यामधले आवळे आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत एका डिशमध्ये। आवळे सुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत। आवळे मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत। आता वरण आपल्याला व्यवस्थित एका चमच्याने मॅश करून घ्यायचं आहे। आवळ्यामुळे थोडंसं वरण असा काळपट कलर झालेला आहे वरणाचा। आता आपल्याला हे आवळे व्यवस्थित असे फोडून घ्यायचे आहेत, यामधलं बी आपल्याला काढून टाकायचं आहे। अशा प्रकारे आवळे मी फोडून घेतलेले आहेत। त्याला चमच्याने आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही एका खिसणीने सुद्धा खिसून घेऊ शकता। चमच्याने व्यवस्थित मॅश होतात। अशा प्रकारे मॅश करून घेतलेले आहेत। वरण व्यवस्थित मॅश करून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे, थोडंसं घट्ट झालेलं आहे। 1 ग्लास पाणी घातलेलं आहे मी, लागलं तर आपल्याला नंतर पाणी घालायचं आहे। बनवण्यासाठी मी इथे एक कढई ठेवलेली आहे, यामध्ये घालायचं आपल्याला 3 ते 4 चमचे तेल। तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालायची आपल्याला मोहरी। मोहरी आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायची आहे। मोहरी आपली व्यवस्थित फुललेली आहे। यामध्ये घालायचे आपल्याला जिरे, हिंग, यामध्ये घालायचं आपल्याला लसूण, लसूण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला लसूण परतायचं आहे। थोडासा गोल्डन झालेला आहे लसूण, त्यामध्ये घालायचं आपल्याला कढीपत्ता,
हिरवी मिरची. तर व्यवस्थित मिरचीसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. कढीपत्ता आणि मिरची. कढीपत्ता आणि मिरचीसुद्धा व्यवस्थित फ्राय झालेली आहे. यामध्ये घालायचा आपल्याला कांदा. कांदासुद्धा 1 ते 2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदासुद्धा व्यवस्थित आपला परतून झालेला आहे. यामध्ये घालायचं आपल्याला टोमॅटो. टोमॅटोसुद्धा थोडंसं आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. चांगलं मऊ झालं पाहिजे टोमॅटो. टोमॅटोसुद्धा आपलं थोडंसं मऊ झालेलं आहे. यामध्ये घालायचे आहेत आपल्याला सुके मसाले. हळद, लाल मिरची पावडर, मीठ. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून व्यवस्थित 1 मिनिटभर आपल्याला हे सुके मसाले शिजवून घ्यायचे आहेत खालच्या मसाल्यामध्ये. मसालेसुद्धा आपले 1 मिनिटभर परतून झालेले आहेत. आता यामध्ये घालायचं आपल्याला वरणाबरोबर शिजवून घेतलेला आवळा घालायचा आहे. यामध्ये आपण जे मॅश करून घेतलेला होता. फोडणीमध्ये आवळा घातल्यामुळे याचा तुरटपणा थोडासा कमी होतो, त्यामुळे आपल्याला फोडणीतच आवळा घालायचा आहे. याला 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा आहे आवळा घातल्यानंतर. आवळासुद्धा व्यवस्थित 1 मिनिटभर परतून घेतलेला आहे. यामध्येच आपल्याला गूळ घालायचा आहे. फोडणीतच गूळ घालायचा आहे, किंवा तुम्ही वरतूनसुद्धा वरण फोडणी घातल्यानंतरसुद्धा गूळ घालू शकता. मी फोडणीतच घातलेला आहे. तर यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर. तर व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला आता शिजवून घेतलेलं वरण घालायचं आहे. वरण घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. वरण आपल्याला थोडंसं घट्ट झालेलं आहे आपलं. यामध्ये आपल्याला 1 ग्लासभर पाणी घालायचं आहे. 1 ग्लासभर पाणी घालायचं आपल्याला यामध्ये. मस्त झालेलं आहे आपलं वरण. तर यामध्ये घालायचं आपल्याला गरम मसाला. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता मीडियम गॅसवर आपल्याला हे 5 ते 6 मिनिट वरण उकळून घ्यायचं आहे. तर वरण आपण सर्व करून घेऊया. गरम आपलं आवळ्याचं वरण तयार झालेलं आहे. खायला खूप छान लागतं हे वरण. तुम्ही हे वरण भाताबरोबर खाऊ शकता, किंवा भाकरीबरोबर, पोळीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. सध्या आवळ्याचं सीजन आहे. तुम्हीसुद्धा एकदा तरी नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर 1 लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.